माझ्या मुलाची अवस्था अशी झाली होती सर, आता थोडी थोडी बरी आहे. पण असं आहे की माझं असं म्हणणं आहे, SP साहेबांनी सर्व लक्षात घेऊन ह्या गावगुंडांना योग्य ती शिक्षा द्यावी. आमच्या गावात राहणं शक्य नाही. ह्या गावात आमचं एकच घर आहे आणि हे अरुण कोकाट जे संदीपांचे वडील आहेत, संदीपान अरुण कोकाटचे वडील आहेत, हे नेहमी मला त्रास देतात. मी पंढरपूरला राहतोय सध्या. माझी अशी परिस्थिती झाली की माझ्या घराला आता पोराला सुद्धा राहणं शक्य नाही या गावात. मारहाण केली आणि मारहाण करणारे किती जण होते आणि काय परिस्थिती तुमच्या मुलाच्या? ते इतके मारहाण केली त्यांनी. हत्यार होते त्यांच्याकडे, कोयता होता, गुप्ती होती त्यांच्याकडे, चाकू होते, रॉड होते, पुन्हा ते हे होते बघा, ते मोटरसायकलचे काय म्हणते त्याला, ते वायर कूप काहीतरी असं म्हणतात बा त्याला. हां, ते असं काहीतरी म्हणतात, मला काही नाव माहिती नाहीत. पण खूप मारत होते. मेला का कसा पाहिलं त्यांनी, दोनदा लाताने हाणले त्या. मेला म्हणले आता, चला म्हणले मेला आता. हा, पण पांडुरंगाची माझ्या कृपा, माझा मुलगा वाचला. मी याच्यातच खुश आहे. नाही मुलगा माझा गेलता वरी. काय मागणी मुख्यमंत्र्याकडे? या गुंडाला सोडू नये, मरेपर्यंत त्याला सोडू नये. नाही तर सोडलं तर आम्हाला मग आमच्या घराला धोका आहे. आणि अजून एक घोलपाचं घर आहे, त्या घराला सुद्धा धोका आहे. आम्हाला हे राहून देत नाही त्या गावात. एक समाज तेवढे सारं गाव त्यांचंच आहे बघा. राहणं शक्य नाही त्या गावात आमचं. SP साहेबांनी योग्य ते निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा माझ्या मुलाला. आमचं तर काय, आम्ही गेलो तर आता आमच्या ज्याने काय राहिलंय आमचं. पोराला कशा पद्धतीने मारहाण, हात पायाला काय नेमकं झालं? हात पायाला कोयते मारले, दोन्ही हात मोडले, डाव्या हाताचे दोन जागेवर तुकडे पडलेत, उजव्या हाताचे तुकडे. रात्री मी इथे 2 दिवसापासून इथे पाहतोय. त्याचं ते सरक केले, ऑपरेशन झालेत. पाठीवर घाव आहेत कोयत्याचे. त्या संदीपांनी इतकं मारले तर 4 कोयते मारलेले सध्या घाव आहेत त्या वेळेच्यावर. पाठीवर 3 आहेत, एक असा पायावर आहे कोयत्याचा घाव. गुप्ती काढली होती पण गुप्ती ती त्यांनी पुन्हा ठेवून दिली. पाकिटामधून काढलं होतं हत्यार. काय होतं काय की. नाव सांगा. माझं राजेंद्र उत्तमराव आनंदे. गावातील 4-5 गावगुंडांनी मला शासकीय दूध डेअरीच्या जवळ अडवलं आणि अडवून अमानुषपणे डायरेक्ट माझ्यावरती हल्ला चढवला. आम्हाला सप्त्याचा हिशोब विचारतो का म्हणून मारायला सुरुवात केली. गुप्ती, रॉड, केबल, कोयते, कुऱ्हाडी असे वेगवेगळे हत्यार त्यांच्याजवळ होते. आता आम्हाला हिशोब विचारला, आता तुझा संतोष देशमुखच आम्ही करणार, तुझा हा शेवटचा असणारा सप्ताह, आता आमच्या नादाला लागला, तुझं काम संपलं, असं म्हणून मारलं. मी गावामध्येच विद्यार्थ्यांना संस्कार देखील देतो. 5-25 विद्यार्थ्यांना मी असं स्वतःच्या ज्ञानाची भर देऊन त्यांच्यासाठी काम करतो. ते देखील त्यांना खटकतं. SP साहेबांना माझी एकच विनंती राहील, आपल्या जिल्ह्याचं हे कायद्याचं जे राज्य आहे ते टिकून राहण्याकरिता या गावगुंडांना आपण वेळीच जेरबंद करून त्यांना कठोरात कठोर जी शिक्षा करता येईल ती आपण करावी. माझं नशीब चांगलं, मी बेशुद्ध पडल्यामुळं त्यांना वाटलं हा मेला म्हणून त्यांनी मला सोडलं. पण माझ्या ज्ञानोबरायांचीच कृपा की मी जे चांगलं काम करतोय त्या कामामुळे मी आज आपल्यासमोर जिवंत आहे. कुठं चालले होते तुम्ही आणि कशा पद्धतीने एकटं गाठून? मी आळंदीला चाललो होतो आणि आळंदीला जात असताना त्यांनी तिथं वाटेमध्येच गाडी आडवी लावली. गाडी आडवी लावून बाहेर ओढलं मला गाडीच्या आणि थेट माझ्यावर हल्ला चढवला. नेमकं कारण काय होतं आणि मारहाण करताना काय म्हणतो? गावच्या मागच्या 2 सप्त्याचा हिशोब का विचारलास, मंदिराचा हिशोब का विचारलास, मी गावचा ट्रस्टचा अध्यक्ष असताना तुझा काय संबंध आहे. आणि तो जो मारणारा आहे तो तंटामुक्तीचा पण अध्यक्ष आहे आणि गावच्या ट्रस्टचा पण अध्यक्ष आहे मंदिराच्या. आज कुटुंब कशा पद्धतीने आहे, काय नेमकी मागणी असेल? आज आमच्या सगळ्या कुटुंबावरती भीतीचं वातावरण आहे. सगळ्याला वाटतंय आम्हाला गावात ठेवतील का नाही, कारण आमच्या गावामध्ये एकच घर आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अल्पसंख्याक कुटुंबांना जर SP साहेबांनी न्याय दिला नाही तर आम्हाला आजच गाव सोडण्याकरता आम्ही मजबूर आहोत.